नमस्कार मित्रांनो, लक्ष करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गणित व बुद्धिमत्ता संभाव्य प्रश्न संच 3 बघणार आहोत. मित्रांनो, आपण जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न, एका वर्गात 18 अतिशय उंच मुले आहेत. ही मुले जर वर्गातील मुलांच्या 3/4 असतील आणि वर्गातील मुलांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या 2/3 असेल तर वर्गातील मुलींची संख्या किती? पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मुलींची संख्या काढायची आहे. पहा, एका वर्गात 18 अतिशय उंच मुले आहेत. ही मुले म्हणजे 18 उंच मुले, ही मुले वर्गातील मुलांच्या म्हणजे 18 मुले वर्गातील मुलांच्या कसे आहेत? 3/4 आहे. पहा मित्रांनो, एकूण मुलांची संख्या x मानू. एकूण मुलांची संख्या आपण x मानू. पहा, या मुलांच्या संख्येच्या 3/4 म्हणजे 3/4. या मुलांच्या मुले किती आहेत? x आहे. एकूण मुलांच्या 3/4 उंच मुले आहेत. ती उंच मुले किती आहेत? 18. पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पहिल्या ओळीनुसार मांडणी केली. पहा मित्रांनो, 3 गुणिले x 3x होईल, बरोबर 4 हे गुणाकारात जातील. पहा, 4 18 गुणिले 4 अशा पद्धतीने मांडणी होईल. आता भाग देऊ. पहा, 3 भागाकारात जातील. 18 गुणिले 4 भागेला 3. पहा, 3च्या पाड्यात 18 येतात. 3 1 3, 3 सक 18. तर x निघेल 6 चौक 24. x म्हणजे एकूण मुले, मुलांची संख्या निघाली 24. पहा मित्रांनो, दुसऱ्या ओळीनुसार वर्गातील मुलांची संख्या एकूण विद्यार्थ्यांच्या 2/3 आहे. पहा, मुलांची संख्या आपल्याला मिळाली 24. आता वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपण y मानू. पहा, वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपण y मानली. पहा, एकूण विद्यार्थ्यांच्या 2/3 एकूण विद्यार्थ्यांच्या 2/3 वर्गातील मुले आहेत. म्हणजे वर्गातील मुले किती आहेत? 24. पहा, अशा पद्धतीने दुसऱ्या ओळीनुसार मांडणी केली. पहा मित्रांनो, 2 गुणिले y 2y होईल आणि 3 गुणाकारात पलीकडे जातील, म्हणजे 24 गुणिले 3 होईल. तर मित्रांनो, 2 भागाकारात जातील, म्हणून 24 गुणिले 3 भागेला 2. पहा, 2च्या पाड्यात 24 येतात. 2 1 2 12 2 24. तर y निघेल 35. मित्रांनो, एकूण विद्यार्थी निघाले 36. एकूण विद्यार्थी 36 आहेत. पहा, आपल्याला मुली काढायच्या आहेत, म्हणून पहा, मुलीची संख्या काढू. एकूण विद्यार्थी आहेत 36, त्यामधून 24 मुले वजा केली तर आपल्याला मुलीची संख्या मिळेल. पहा, 6तून 4 गेले 2, 3तून 2 गेले 1. तर मित्रांनो, मुलीची संख्या किती आहेत? 12. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे.
मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. दुसरा प्रश्न. माणिकचंदचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. 24 वर्षानंतर त्याचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. तर माणिकचंदचे आजचे वय किती? पहा मित्रांनो, मुलगा आणि माणिकचंद. पहा, पहिल्या ओळीनुसार माणिकचंदचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे आजचे वय मुलाचे x आहे. तर माणिकचंदचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे काय होईल? 4x. पहा मित्रांनो, 24 वर्षानंतर विचारलेलं आहे, म्हणून 24 वर्षानंतर असे लिहा. 24 वर्षानंतरचे त्यांचे वय x अधिक 24, 4x अधिक 24 हे झाले 24 वर्षानंतरचे वय. पहा, नंतर काय सांगितलेले आहे की 24 वर्षानंतर त्यांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. दुप्पट म्हणजे 1/2. पहा मित्रांनो, मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. पहा, या संख्या खाली मांडून घ्याव्यात. आणि या गुणोत्तरापैकी जे लहान गुणोत्तर आहे ते मोठ्या व्यक्तीला द्यायचे आणि जे गुणोत्तर मोठे आहेत ते लहान व्यक्तीला द्यावे. अशा पद्धतीने गुणाकार करायचा आहे. पहा, गुणाकार करू. 2 गुणिला x 2x होईल, अधिक 24 गुणिला 2 48. पहा, 1 गुणिला 4 4x अधिक 1 गुणिला 24 24. पहा मित्रांनो, बेरीज असल्यामुळे x एका बाजूला वजाबाकी येतील, प्लस असल्यामुळे मायनस होतील. पहा, 4x वजा 2x 48 वजा 24. पहा, 4मधून 2 गेले, 2x बरोबर 48मधून 24 वजा करू. पहा, 8तून 4 गेले, 4तून 2 गेले 2. तर 2ने 24ला भाग देऊ, तर x निघेल 12. तर मित्रांनो, x आपण मुलाच्या आजच्या वयाला मानलेले आहे, म्हणजे मुलाचे आजचे वय किती निघाले? 12. हे झाले मुलाचे आजचे वय. मित्रांनो, आपल्याला माणिकचंदचे आजचे वय काढायचे आहे. पहा, माणिकचंदचे आजचे वय काय आहे? 4x. म्हणजे 4 गुणिला x किती आहे? 12. तर 12 चोक 48. माणिकचंदचे वय 48 आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न. एक व्यक्ती त्याच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेला, तेथून पूर्वेस 6 मीटर गेला, तेथून उत्तरेस 5 मीटर गेला, तेथून पुन्हा पूर्वेस 9 मीटर गेला, तेथून पुन्हा दक्षिणेस 5 मीटरवर जाऊन थांबला, तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे? पहा मित्रांनो, हा प्रश्न दिशाज्ञानावर आहे. सर्वप्रथम आपल्याला दिशा माहिती पाहिजे. पहा, वरती उत्तर दिशा,
खाली दक्षिण, या बाजूला पूर्व दिशा असते, तर या बाजूला पश्चिम दिशा असते. पहा, एक व्यक्ती त्याच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेला. पहा मित्रांनो, हे त्याचं घर आहे. या घरापासून तो दक्षिणेस 8 मीटर जातो. पहा, 8 मीटर. तेथून पूर्वेस 6 मीटर गेला. पूर्वेला म्हणजे या बाजूला तो 6 मीटर जातो. तेथून उत्तरेस 5 मीटर जातो. पहा, उत्तरेस म्हणजे वरच्या बाजूला 5 मीटर. तेथून पुन्हा पूर्वेस 9 मीटर जातो. पहा मित्रांनो, 9 मीटर. तेथून पुन्हा दक्षिणेस 5 मीटर जातो. पहा, खाली दक्षिणेस 5 मीटर जातो आणि या ठिकाणी येऊन तो थांबतो. पहा, अशा पद्धतीने आपली आकृती तयार झाली. पहा, या ठिकाणी आपल्याला काटकोन त्रिकोण तयार करायचा असतो. सर्वप्रथम काटकोन त्रिकोण तयार करून घ्यायचा. पहा, या घरापासून तर या टोकापर्यंत रेष मांडून घ्यायची. पहा, आणि खालती. पहा मित्रांनो, अशा पद्धतीने काटकोन त्रिकोण तयार झाला. तर त्या कोणाच्या बाजूला आपण नाव देऊ ए, बी आणि सी. पहा, हा प्रश्न आपण पायथागोरसच्या सूत्रानुसार सोडवायचा आहे. पहा, पायथागोरसचे सूत्र आहे AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. या सूत्रानुसार हा प्रश्न सोडवायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला ACची बाजू आपल्याला काढायची आहे. ABची बाजू माहिती पाहिजे आणि BCची बाजू माहिती पाहिजे. पहा, ABची बाजू, ए आणि बीची बाजू किती आहे? 8 मीटर. पहा, BCची 5, B इथपर्यंत 6 मीटर अंतरावर आहे. या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत 9 मीटर अंतर आहे. असे एकूण अंतर आहे 6 अधिक 9 15 मीटर. मित्रांनो, ACचं अंतर आपल्याला काढायचं आहे. ABचं अंतर आहे 8 मीटर, त्याचा वर्ग घ्यायचा. BCचं अंतर आहे 15 मीटर, त्याचा वर्ग घ्यायचा. पहा, AC वर्ग 8चा वर्ग आहे 64, 15चा वर्ग आहे 225. पहा मित्रांनो, AC वर्ग बरोबर दोघे अंकांची बेरीज करायची. 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि हे 2 289. AC वर्ग 289 आहे. तर AC काय निघेल? 289 17चा वर्ग आहे, तर AC निघाला 17. पहा मित्रांनो, ए आणि सी यामधील अंतर किती आहे? 17 मीटर. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, पायथागोरसच्या सूत्रानुसार हा प्रश्न सोडवायचा आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. 4था प्रश्न. सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते.
रविवारी दुपारी 3 वाजता ती घड्याळ बरोबर लावले होते, तर बुधवारी दुपारी 3 वाजता ती कोणती वेळ दाखवेल? पहा मित्रांनो, सौरभचे घड्याळ आहे, ते घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. तर आपल्याला विचारलेलं आहे की ती घड्याळ दुपारी रविवारच्या दिवशी दुपारी 3 वाजता बरोबर लावले होते, तर बुधवारी दुपारी 3 वाजता ती कोणती वेळ दाखवेल? पहा मित्रांनो, रविवारच्या दिवशी ती घड्याळ दुपारी 3 वाजता लावली होती. पहा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. तर बुधवारी दुपारी 3 वाजता ती कोणती वेळ दाखवेल असे आपल्याला विचारलेलं आहे. पहा मित्रांनो, यामध्ये रविवार ते सोमवार 24 तास आले, सोमवार ते मंगळवार 24 तास, मंगळवार ते बुधवार 24 तास. पहा किती एकूण तास झाले. पहा 24 त्रिक 72. तर रविवार ते बुधवारपर्यंत एकूण 72 तास. एकूण किती तास झाले? 72. पहा मित्रांनो, या 72ला 5 सेकंद 5ने गुणायचे आहे, कारण प्रत्येक तासाला ती 5 सेकंद मागे पडते आहे. म्हणजे 72ला 5ने गुणायचे. पहा, 5 दुणे 10, 5 7 35 आणि 1 36. म्हणजे ती प्रत्येक तासाला 5 सेकंद मागे पडत होती, तर 72 तासाला ती किती सेकंद मागे पडते? 360 सेकंद मागे पडते. पहा, सेकंद आहे, त्याचे मिनिटात रूपांतर करण्यासाठी आपल्याला 360ला 60ने भागावे लागेल. पहा मित्रांनो, वरी शून्य कट खाली शून्य कट 6 6 36. म्हणजे किती मिनटे होतील? 6 मिनटे. 6 मिनटे ती घड्याळ मागे पडेल. पहा मित्रांनो, पहा आपल्याला विचारलेलं आहे की दुपारी 3 वाजता ती कोणती वेळ दाखवेल? आता 6 मिनटं मागे पडते, म्हणजे 3 वाजण्याच्या स्थितीमधून 6 मिनटे वजा करावे लागतील. पहा मग काय वेळ दाखवेल? 2:54. म्हणजे 2 वाजून 54 मिनटं ही वेळ दाखवेल. पहा मित्रांनो, 3 वाजण्याच्या स्थितीमधून 6 मिनटे वजा केले म्हणजे आपल्याला ती घड्याळ आपल्याला वेळ दाखवेल 2 तास 54 मिनटे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहू. 5वा प्रश्न. मीठ व पाणी यांचे मिश्रण असलेले 12 लिटर द्रावण असून ते उन्हामध्ये ठेवल्यामुळे 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. सुरुवातीला मिठाचे प्रमाण 30% होते, तर बाष्पीभवनानंतर मिठाचे प्रमाण किती? पहा मित्रांनो, मीठ व पाणी यांचे मिश्रण असलेले 12 लिटर द्रावण आहे, ते उन्हामध्ये ठेवल्यामुळे 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले. म्हणजे 2 लिटर पाणी हे वाफेद्वारे कमी झाले. सुरुवातीला मिठाचे प्रमाण किती होते? 30%. तर आपल्याला विचारलेलं आहे की बाष्पीभवन झाल्यानंतर मिठाचे प्रमाण किती? पहा, या टाईपचा प्रश्न आपण सूत्राद्वारे सोडवू. पहा, सर्वप्रथम काय घ्यायचं? जुने द्रावण ते लिटरमध्ये आहे, ते घ्यायचे, गुणिला जुने मिठाचे प्रमाण घ्यायचे टक्केवारीमध्ये.
टक्केवारीमधले प्रमाण घ्यायचे, बरोबर 9 द्रावण घ्यायचे गुणिला नवीन द्रावणाचे प्रमाण, हे टक्केवारीत घ्यायचे। पहा जुने द्रावण किती आहे, लिटरमध्ये 12 लिटर, गुणिला जुने मिठाचे प्रमाण किती आहे, म्हणजे सुरुवातीचे मिठाचे प्रमाण आहे 30%, 30% म्हटल्यावर भागेला 100 घ्यायचे, बरोबर 9 द्रावण। सुरुवातीला 12 लिटर द्रावण होते, बाष्पीभवन झाल्यामुळे 2 लिटर पाणी कमी झाले, म्हणजे 12तून 2 वजा होतील, म्हणजे 10 लिटर हे 9 द्रावण होईल। पहा मित्रांनो, नवीन द्रावणाचे प्रमाण म्हणजे टक्केवारीत ते आपल्याला काढायचे आहे, त्याला आपण x मानू, ते टक्केवारीत असल्यामुळे आपण खाली 100 घ्यायचे। पहा अशा पद्धतीने सूत्राद्वारे मांडणी करून घ्यायची। पहा 12 गुणिला 30 भागेला 100, बरोबर 12तून 2 वजा केले तर येतील 10 गुणिला x भागेला 100, अशा पद्धतीने मांडणी करायची। पहा मित्रांनो, भाग द्यायचा, पहा वरी 0 कट, खाली 0 कट, 12 आणि 10 दोनाच्या पाड्यात येतात, म्हणून 10च्या निम्मे 5, 12च्या निम्मे 6। पहा पुढे 10 गुणिला x, 10x होईल, 6 गुणिला 3 6 18 भागेला 5, बरोबर 10 गुणिला x, 10x भागेला 100, अशा पद्धतीने मांडणी होईल। पहा मित्रांनो, एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे, एक्स ज्या गटात आहे तिरकस गुणाकार करून पहा त्या संख्या भागेला घ्यायच्या, 10 गुणिला 5 या संख्या भागेला येतील, वरती 18 गुणिला 100 येईल। पहा खाली 0 कट, वरी 0 कट, 5 1 5, 5 दुने 10, 18 दुने 36, तर x निघेल 36%। तर मित्रांनो, बाष्पीभवनानंतर मिठाचे प्रमाण किती होईल, 36%। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे। हा प्रश्न या सूत्राद्वारे सोडवला जातो। प्रश्न लक्षात घ्यायचा की बाष्पीभवन झाले म्हणजे हे सूत्र मांडून हा प्रश्न सोडवायचा। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।